आता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक अपडेट समोर आलेले आहे। महाराष्ट्र सरकारच्या MSRTC यामध्ये ज्या प्रवासी आहेत, प्रवास करता महिला असो किंवा पुरुष असो, यांना दिली जाणारी जी सवलत आहे, म्हणजे कोणाला 50%, कोणाला 75%, महिलांना 50% सवलत देण्यात आलेली आहे। तर ती सवलत आता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 8 दिवसांनंतर पूर्ण केली जाणार आहे। म्हणजे 1 मार्च पासून याची सुरुवात होणार आहे। याचा मागचं काय आहे की तुम्हाला माहित आहे, 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त प्रचंड गर्दी आपल्याला एसटी प्रवासामध्ये दिसून येत आहे आणि महाशिवरात्रीला सुद्धा प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। त्या गर्दीमुळे जे होणारे नुकसान आहे ते नुकसान टाळण्यासाठी, जसं की शिवजयंती याचा प्रवासामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते, तसंच शिवरात्री निमित्त भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। तर याचं मागचं कारण 50% सवलत असलेल्या व्यक्तींची जास्त प्रवास होताना आपल्याला दिसून येतोय। तर त्यामुळे राज्य शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की एसटीतील महाराष्ट्रातील महिलांसाठी 50% तिकीट सवलत जे लागू केली होती ती मात्र आता सवलत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। हीच बात पुरुषांनाही देखील लागू होणार आहे। आता भरपूर पुरुषांना 50%, 75% सवलत दिलेली आहे, महिलांना तर सर्व महिलांनाच दिलेली आहे। यामध्ये बदल करण्यात येणार आहे। जे नागरिक 65 ते 75 वय गटात आहे त्या महिलांना किंवा पुरुषांना मिळणारी 50% सवलत आता रद्द केली जाणार आहे। ते आता पूर्ण तिकीट काढतील आणि मगच प्रवास करतील। आतापर्यंत 75 वर्षीय नागरिकांना मोफत प्रवास होता, परंतु आता अर्ध तिकीट करावं लागणार आहे। शाळा महाविद्यालयातील जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या 66.66% सवलतीचा पास योजनेमध्ये मोठे बदल केले जात आहे। ही माहिती अधिकृत म्हणजे 19 फेब्रुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर होणार आहे। म्हणजे आता जाहीर होणार आहे। यामध्येच दिव्यांग प्रवासी जे असतील त्यांना जे 75% सवलत होती तर ते आता कमी करून 50% सवलत होणार आहे। यामध्ये राज्यातील जे महामंडळ आहे, तर यामध्ये आर्टिकल मी पूर्ण वाचतोय। राज्य पुरस्कार प्राप्त स्वातंत्र्य सेनानी विशेष प्रवर्गातील मोफत सवलती तिकिटामध्ये बदल येणार आहे। तर यामध्ये बदल होणार आहे। कोणत्या महिलांना सतत म्हणजे सवलत सुरू राहणार, तर बघा यामागे कोणाला सवलत सुरू राहणार आहे। फक्त अंत्योदय योजनातील म्हणजे अंत्योदय योजनातील ज्या महिला असतील त्यांना सुरू राहणार आहे। पिवळे रेशन कार्ड असतील तर त्या महिलांची योजना सुरू राहील। केसरी पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना सवलत मिळणार नाही। म्हणजे पिवळे रेशन कार्ड असतील म्हणजे त्यांचं जे रेशन कार्ड असेल त्यांना जाता ही सवलत दिली जाणार आहे। ज्यांचं पांढरे किंवा दुसरं रेशन कार्ड असेल त्यांना सवलत दिली जाणार नाही। आधार व्हेरिफिकेशन सुद्धा गरजेचं आहे। इथून पुढे प्रवास करताना आधार कार्ड दाखवणे अनिवार्य राहणार आहे। कंडक्टर आधार पडताळणीसाठी स्कॅनिंग मशीन उपलब्ध असते। डुप्लिकेट आधार कार्ड दाखवून वय वाढवले असेल तर लगेच तिथं थांबवले जाणार आहे। हे आता आवश्यक होणार आहे। तर यामध्ये आता 19 फेब्रुवारी पासून एसटीच्या तिकिटामध्ये मोठा बदल होणार आहे। या निर्णयामुळे एसटीतील होणारा जो तोटा तो कमी होईल आणि व्यवसाय सुधारित प्रयत्न केले जातील। सरकारच्या या निर्णयातून तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जो आर्टिकल आलेला आहे तो आर्टिकल मी तुम्हाला वाचून दाखवतोय। तुम्ही जर एसटीचा प्रवास करत असाल, तुम्ही जर कुठल्याही प्रकारचा प्रवास करत असाल, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। कारण ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती पोहोचली पाहिजे।